गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। एखादा आमदार कापला तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही। सरकार डुक्करासारखं डुक्कर परवडलं पण सरकार नाही, बच्चू कडूंची टीका। कापाकापीची भाषा करणं चुकीचं आहे, संविधान मनात ठेवूनच काम झालं पाहिजे। बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। बच्चू कडूंनी बालिशपणाची वक्तव्य करणं बंद करावं, नाहीतर कापून टाकू, झोडून टाकण्याची प्रतिक्रिया। यावेळेस लोकांनी त्यांच्यावरती करायला नको, भाजप नेते प्रवीण दरेकरांची टीका। राजकारण करण्याची ही वेळ नाहीये, बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांसाठी लढलो म्हणून माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहेत। आतापर्यंत किमान 4 कलेक्टर आडवे गेले, मंत्रालयातील 3 सचिवांना ठोकलं। बुलढाण्यातील एका कार्यक्रमात बच्चू कडूंचं वक्तव्य। नाव औरंगजेबाचं असलं तरी वतनदारी बंद केल्यानं छत्रपती संभाजीराजे सासऱ्याकडून मारले गेले। बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यामध्ये प्रहारचे नेते बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य। शेतकऱ्यांचं आयुष्य अंधारात, सरकार काय दिवाळी चांगली करणार? 5,000नं शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होईल का? बच्चू कडूंचा सरकारला सवाल। गुवाहाटीला जाऊन पूजा करणारे नरकासूर, आज एकनाथ शिंदेंची जयंती। जनता गद्दार नरकासुरांना पायाखाली चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांकडून शिंदेंचा नरकासूर असा उल्लेख, तर जनता तुमच्या सहंकारसुराचा वध करणार। नवनाथ वन यांचा राऊतांवर पलटवार। पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मलोनमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंना टोला, तर मवियाला पराभव दिसू लागल्यानं मोर्चे सुरू आहेत। 1 तारखेच्या मोर्चावरून देखील टीकास्त्र। भाऊबंदकीचा संदेश मिंदांना अस्वस्थ करतोय, महाराष्ट्रावरती एकीचा आणि शिवशाहीचा सूर्य उगवला। मनोमिलन नाटकाच्या टीकेवरून राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर। राऊतांना भाऊबंदकी मिटवायची असेल तर शिवसेनेचं पक्षप्रमुख पद हे राज ठाकरेंकडे द्यावं। 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा संधी आहे, राऊतांनी उद्धव ठाकरेंना सांगावं। भाजपच्या नवनाथ वन यांचा खोचक टोला। ठाकरे बंधूंना मजबुरीनं एकत्र यावं लागलं, राजकीय सत्ता मिळवण्यासाठी दोघं भाऊ एकत्र आलेत। आपुलकी असती तर बाळासाहेब असताना एकत्र आले असते, रवी राणा आणि नवनीत राणांची टीका। हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत जाणार असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा हा सवाल आहे। विरोधकांचं वागणं विद्यार्थ्यासारखं असल्याची ज्योती वाघमारेंची टीका। मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा, राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा, तर आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, राऊतांची माहिती। आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, मग भाजप मिंदे गटाला मिरच्या का लागतायत? राऊतांची टीका, तर भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची मिलीभगत। राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।